नमस्कार, मी निखिल प्रमोद कोलते माझी स्वरचित कविता सादर करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे छळतो आभास हा. पाहिले मी तिला चहूबाजूंनी घेरलेले, पाहिले मी तिला चहूबाजूंनी घेरलेले, चौकातील तो गोतावळा तिच्यासाठीच एकवटला होता जणू. अवघ्या भर चौकात वाचवा मला वाचवा अशी ऐकू येत होती तिची काकुळतीची हाक. सक्षम असूनही कोणीच धावून आले नाही. ती ठरली एक अबला असहाय्य नारी. मी निकराने केला होता प्रयत्न तिला सोडवण्याचा, पण ठरलो असमर्थ. कदाचित माझ्यातल्या अंधत्वापायी. न हारता मदतीस पोलिसांना पुकारलेही मी तेव्हा, पण तेही निघाले नालायक. पंचनामा प्रसिद्ध झाला, सहानुभूतीचे पेव फुटले अन झाली चर्चा गावभर. घटना कालातीत झाली पण आठवण नाही. मला आजही छळतो तिचा तो जीव घेणा आकांत. ती केविळवाणी धडपड अन मग मृत्यूनं स्वतः येऊन सुटका केल्याची जाणीव. ती पसरते अजूनही मदतीचा हात. पुन्हा कोणी अबला बळी जाऊ नये म्हणून. तिचा आभास छळतो आज. वाटते आपले जगणे व्यर्थ. हा आभास हिणवतो पदोपदी, म्हणतो तू ठरलास असमर्थ. ती निष्पाप ताई जगाला सोडून गेली ती कायमचीच. पण तिचा तो आभास अजूनही छळतोय. एक जिवंत आठवण बनून. धन्यवाद.